घर घेतलंच पाहिजे, नो डाऊट अबाउट दॅट. पण इनिशियल स्टेजला घर नाही घेतलं पाहिजे. करिअरच्या सुरुवातीला जर तुम्ही घर घेतलंत, तर मात्र तुम्ही अवघड होऊन जातं. मी सोपं लोकांना सांगतो, की तुम्ही काय करा, करिअरला सुरुवात केली ना, असं करा ₹5,00,000 तुमच्या रिटायरमेंटसाठी बाजूला करा. ₹2,50,000 तुम्ही तुमच्या लाँग टर्मच्या एक्सपेन्सेससाठी, मुलांचं शिक्षण असेल याच्यासाठी बाजूला करा. उदाहरण देतोय मी, तुमच्या हां. अर्निंगवरती डिपेंड करेल हे आकडे. हां. ₹2,50,000 तुम्ही लाईफस्टाईल अपग्रेडसाठी बाजूला करा आणि ओके. ₹2-2.5 लाख फंडसाठी बाजूला करा. आता हे लागले कंपाऊंडिंगला पैसे कामाला. हां. आणि त्याच्यानंतर पैसे जमून डाऊन पेमेंट करा आणि मग घरी घ्या. तुमच्याकडे कॅश पैसे असतील तरी सुद्धा तुम्ही कमवत असाल तर कर्ज काढूनच घर घ्या. कारण घराचं कर्ज हे रिड्युसिंग आहे, इन्व्हेस्टमेंट कंपाऊंडिंग आहे. त्याची थोडीशी मॅथमॅटिक्स शिकलात तुम्ही, माहिती करून घेतलेत, तर कर्जाला खूप व्याज जात नाही, पण इन्व्हेस्टमेंटला रिटर्न खूप येतात. त्याची गणितं करायला लागतील, थोडं समजून घ्यायला लागेल. बघा, मी साधं सोपं म्हणतो, 50,00,000चं घर आहे, 50,00,000 कॅश आहे, ₹10,00,000 डाऊन पेमेंट करा, 40,00,000चं कर्ज करा. हां. 10% जर कर्ज घेतलं तर तिकडे तुम्ही ₹93,00,000 भराल. बरोबर. 40,00,000च्या बदल्यात 93 भराल आणि ₹10,00,000 डाऊन पेमेंटच्या 1,03,00,000 घर पडेल. पण तुम्ही जे 40 एफडी कराल त्या बँकेत 7%नी, 7%नी, त्याचे 1,55,00,000 होतात. त्याच 20 वर्षामध्ये 1,55,00,000 होतात. कर्ज घेऊनच घर घ्यायचं. थोडंसं प्लॅन करा. घर घेतलं सगळं काही, त्याच्याबरोबर पॅरलली मग रिटायरमेंटसाठी किंवा जे काही गोल्स आपण ठरवले त्यासाठी थोडं SIP करत राहा. म्हणजे तुम्हाला पैसा पहिला कामाला लागला. लोक काय करतात, इन्व्हेस्टमेंट नंतर बाजूला ठेवतात. पहिलं गाडी घेतात, घर घेतात, पैसा कामाला लागत नाही, कंपाऊंडिंग होत नाही आणि मग यांना आयुष्यभर टेन्शनमध्येच राहतात.